This call is now being recorded. वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम् योगेन चित्तस्य पदेन वाचाम् मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। भगवान पतंजली कृत पातंजल योग सूत्राचा क्रमशः संक्षेपाने विचार करत असताना पतंजली महर्षी यच्छयावत प्राणीमात्रांना त्यांच्या नैसर्गिक स्वरूप स्थितीमध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी तदा द्रष्टू स्वरूपी अवस्थानम ही स्थिती प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे अभ्यास आणि वैराग्याचे उपायांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रतिबंधांचा विचार करत आहेत. असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्यासाठी श्रद्धा, वीर्य, स्मृती, प्रज्ञा यांचा अभ्यास सांगितला आहे. तो अभ्यास मृदू, मध्यम आणि अधिमात्र स्वरूपात सांगितला. पण तरी देखील त्या असंप्रज्ञात समाधीची अनुभूती येत नाही, याकरता निश्चित उपाय सांगावा म्हणून नवीन विषयाला प्रारंभ उपक्रम झाला. तो उपक्रम आहे ईश्वर प्रणिधानात वा. ईश्वराची आराधना, उपासना, भक्ती केल्यानंतर निश्चित स्वरूपाच्या सगळ्या विघ्नाची दूरीकरण होऊन असंप्रज्ञात समाधीची अनुभूती तदाद्रष्टु स्वरूप अवस्थानम या स्थितीची किंवा कैवल्य स्थितीची अनुभूती प्राप्त होण्यासाठी हा एक ईश्वर आराधनाचा उपाय सांगितला. तो ईश्वर क्लेश, कर्म, विपाक, आशय यांच्याद्वारे पूर्णपणे अपरामृष्ट, अस्पर्शित असा विशेष पुरुष म्हणजे ईश्वर. त्याच्या ठिकाणी सर्वज्ञतेचे, निरपेक्षत्वाची ही बीज आहेत. तो कालाचाही आधी असल्यामुळे सर्व गुरु परंपरेच्या मध्ये पूर्वोक्त सर्व गुरूंचा तो गुरु आहे. त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी त्याचं प्रसिद्ध नाव म्हणजे ओंकार, तो वाचक आहे आणि परमात्मा त्याचा वाच्य आहे. आणि त्या ओंकाराच्या द्वारे त्याची आराधना करण्यासाठी त्या ओंकाराचं दीर्घ उच्चारणाला तज्जप असं म्हणतात. आणि त्या ईश्वराच्या विषयीची असणारी भावना, चिंतन, ध्यान करणं त्याला तज्जपस्तदर्थ भावनम असा विचार सांगितला. तो ईश्वर असंग आहे, निर्विकार आहे, चेतन आहे, साक्षी आहे, कुटस्थ आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. तशा प्रकारची भावना आपण जर केली, चिंतन केलं, तर जशी भावना आपण करतो तसतशी अनुभूती आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून ईश्वराचं ध्यान केलं असताना काय फल प्राप्त होतं? ततः प्रत्येक चेतना अधिगमो अप्यंतराय भावश्च. ततः त्या ईश्वर प्रणिधानाच्यामुळे, ओंकाराची उपासना केल्यामुळे प्रत्येक चेतना अधिगम म्हणजे साक्षात्कार, ज्ञान होतं. कशाचं? प्रत्येक चेतना. प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणारं चेतन तत्व, त्या तत्वाचा साक्षात्कार होतो. आपी म्हणजे सुद्धा, म्हणजे ईश्वर तत्वाचाही साक्षात्कार होतो. म्हणजे आतमध्ये चेतन तत्व आणि बाहेर असणारं ईश्वर तत्व, शब्दाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अंतर्बाह्य असणाऱ्या तत्वाचा साक्षात्कार होऊन असंप्रज्ञात समाधीच्या मध्ये प्रतिबंध जे निर्माण होतात त्याला विघ्न, त्याला अंतराय असं म्हणतात. त्या अंतरायाचा अभाव होतो. त्याप्रमाणे
ततः प्रत्येक चेतनाभि अधिगम अप्यंतराय अभावश्च. आणि मग ते प्रतिबंध, ते अंतराय कोणकोणते आहे की त्याला योगाचे मल असं म्हटलंय, योगाचे शत्रू असं म्हटलंय. असं योगाचे मल किंवा योगाचे शत्रू असणारे जे चित्ताला विक्षिप्त करणारे घटक आहेत, त्या घटकांचा 9 प्रकारचा विचार आपण काल केला. आणि व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती, दर्शन, अलब्ध भूमिकत्वा, अवस्थितत्व आणि चित्त विक्षेपास्ते अंतराया, हा असा आपण विचार केला. हे 9 विक्षेप आहेत अंतःकरणाला, चित्ताला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठित होऊ देत नाही. पण त्याचबरोबर आणखी 5 दुसरे सुद्धा विघ्न आहे आणि त्या विघ्नांचा विचार आपल्याला आज करावायचा आहे. दुःख, दौर्मनस्य, अंगमे जयत्व, श्वास विक्षेप असते, श्वास प्रश्वास विक्षेपास भुवः, असं म्हणून त्या तत्वांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये दुःखम, दुःख जे आहे ते 3 प्रकारचं आहे. दुःखम आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविकमच. दुःख असं म्हणताना येन अवहितः प्राणस तद उपाय उपघाताय प्रयतन्ते तद दुःखम. जे प्राप्त झालं असताना दुःखद संवेदना होतात आणि त्या दुःखद संवेदना दूर करण्यासाठी जो व्यक्तीच्याकडनं प्रयत्न होतो त्याला आपण दुःख असं म्हणतात. आणि ते दुःख हे 3 प्रकारचं सांगितलं जातं. त्यापैकी आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. यामध्ये आध्यात्मिक असं म्हणताना इथे आत्मा शब्दाचा अर्थ आत्मा न घेता इथे आत्मा शब्दाचा अर्थ शरीर आणि मन असा घ्यायचा आहे. म्हणजे शरीराच्या मध्ये काही रोग निर्माण झाले किंवा मनामध्ये कामक्रोधाधिक विकार उत्पन्न झाले, ह्या शारीरिक आणि मानसिक रोगाला मिळून आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. त्याचप्रमाणे दुसरं आहे अधिदैविक दुःख, अर्थात देवतादिकांच्या प्रकोपामुळे निर्माण होणारं जे दुःख आहे ते तिसरं अधिदैविक दुःख आहे. त्या अधिदैविक दुःखाच्या मध्ये अतिवृष्टी, अनावृष्टी, उष्णता, भूकंप, हे ज्या काही पीडा उत्पन्न होतात याला अधिदैविक दुःख असं म्हणतात. आणि अधिभौतिक दुःख म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारं जे काही प्राणी, वनस्पती यांच्याद्वारे होणारं दुःख जे आहे, चोर, व्याघ्र, मनुष्य यांच्यापासून जो उपद्रव होतो या दुःखाला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. अर्थात हे दुःख सुद्धा हे त्रिविध प्रकारचं दुःख, त्रिविध ताप असं म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे, ते दुःख एक प्रकारचं प्रतिबंध करणारं आहे आणि यामुळे चित्त विक्षिप्त होतं. अंगमेय जयत्व. दुसरं आहे दौर्मनस्य. दौर्मनस्य इच्छा विघात चेतसः क्षोभः. म्हणजे आपल्या मनाप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त झाल्या नाही तेव्हा चित्ताच्या मध्ये क्षोभ उत्पन्न होतो, चित्त विक्षिप्त होतं. अर्थात मनासारख्या गोष्टी घडल्या नाही योग साधना करत असताना, तेव्हा मन विक्षिप्त होतं. त्याला दौड मनस्य, मनाची विक्षिप्त अवस्था होते. नंतर अंगमे जयत्व. यत् अंगाने एजयती कंपयती तद अंगमे जयत्वम. योग साधना करताना प्राणायामादिकाधिक क्रिया यांच्यामध्ये जर काही शास्त्राप्रमाणे त्या क्रिया घडल्या गेल्या नाही तर त्यांच्यामध्ये दोष घडल्यामुळे शरीराच्या ठिकाणी अंगमेय जयत्व म्हणजे सर्व अंगांना कंप येतो. जेव्हा सर्व अंगांना कंप येतो तेव्हा मनुष्य आसनाच्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. त्याला अंगमेय जयत्व नावाचा दोष किंवा विक्षेप असा म्हटला जातो. याप्रमाणे दुःख
दौर्मनस्य अंगमेजेत्व आणि त्यापुढे आहे श्वास प्रश्वास. श्वास प्राणो यत बाह्यम, जो बाहेर असणारा वायू आहे. बाह्यम वायू अचामस्ती स श्वासाहा, बाहेर असणारा जो वायू आहे तो वायू आपल्या इच्छेशिवाय शरीराच्या आतमध्ये तीव्र वेगानं प्रविष्ट होणं याला श्वास असं म्हणतात. आणि आपल्या उदराच्या मध्ये असणारा जो वायू आहे तो इच्छा नसताना तीव्र वेगाने बाहेर जाणं याला प्रश्वास असं म्हणतात. यत कौष्ट्यम वायू निस्सारयति स प्रश्वासा, आपल्या शरीरामध्ये उदरामध्ये असणारा वायू तो आपली इच्छा नसताना बाहेर पडणं. यासाठी पूरक आणि कुंभक प्राणायामासाठी हे दोन प्रतिबंध येत असल्यामुळे त्यामुळे चित्त विक्षिप्त होतं. याप्रमाणे दुःख दौर्मनस्य अंगमेजेत्व श्वास प्रश्वास विक्षेपासह, म्हणजे मागे जे 9 प्रकारचे विक्षेप सांगितले, व्याधी स्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व, याचा जो काल आपण विचार केला, ह्या 9 विक्षेपांच्या बरोबर हे 5 विक्षेप त्यांच्यासह उत्पन्न होतात. आणि म्हणून हे चित्ताच्या एकाग्रतेसाठी प्रतिबंध करत असल्यामुळे त्यांना योग मल असं म्हटलं आहे. पतंजली महर्षींच्या वरती भाष्य करताना व्यासांनी म्हणून योग मलाहा प्रतिपक्षाहा योगांतराया इति अभिधीयन्ते, हे योगाचे मल आहे, हे योगाचे शत्रू आहे किंवा योगामध्ये असणारे प्रतिबंध आहे. अर्थात अगोदरचे हे 9 आणि आत्ताचे हे 5 असे 14 प्रकारच्या विघ्नांचा प्रतिबंधाचा विचार या ठिकाणी केला आहे. कोणतंही विशेष कार्य, कोणतंही चांगलं कार्य जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा चांगल्या कामामध्ये विघ्न येत असतात. श्रेयांशी बहुविघ्नानी असं म्हटलं आहे. श्रेयाचं काम जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा त्यामध्ये अनेक प्रकारचे विघ्न येत असतात. मग त्या विघ्नांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय सुद्धा सांगितले आहे. मग उपाय कोणता उपाय आहे, याचा उपक्रम करतानाच आपण पाहिलं होतं की ईश्वर प्रणिधानात वा, ईश्वराची प्रणिधान म्हणजे प्रार्थना उपासना जर आपण केली तर हे प्रतिबंध दूर होतात. मग आता ह्या सगळ्या 14ही प्रतिबंधांना दूर करण्यासाठी काही उपाय आहे का, त्याकरता उपाय म्हणून सांगितला आहे तत्प्रतिषेधार्थम एकतत्व अभ्यासा. अर्थात तत् शब्दाने मागे सांगितलेले 14 प्रकारचे जे काही विक्षेप आहे, प्रतिबंध आहे, अंतराय आहे, निर्विकल्प किंवा असंप्रज्ञात समाधीच्या साठी येणारे ते प्रतिबंध आहेत, त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी म्हणून विक्षेप प्रतिषेधार्थम, अर्थात जे विक्षेप सांगितले त्याच्या प्रतिषेधार्थम म्हणजे त्याच्या दूर करण्यासाठी, ते नाहीसे करण्यासाठी मग काय करावं लागेल. एक तत्वावलंबनम चित्तम अभ्यसेत, म्हणून म्हटलं आहे की एक तत्वाचा अवलंबन करून चित्ताचा अभ्यास करावा. याकरता तत्प्रतिषेधार्थम म्हणजे त्या सगळ्या विक्षेपांच्या दूर करण्यासाठी काय करावं लागेल, एक तत्वाचा अभ्यास करावा लागेल. एक तत्वाचा अभ्यास करावा लागेल असं म्हणताना ह्या सूत्रावरती अनेक दार्शनिकांनी मोठी चिकित्सा केली आहे. ते म्हटले या ठिकाणी एक तत्व अभ्यास सांगितला आहे. मग एक शब्दाचा अर्थ काय घ्यायचा. या एक शब्दाचा अर्थ वाचस्पती मिश्रांनी सांगितलं, व्यासादिकांनी सांगितलं. एक तत्व म्हणजे अभ्यास वैराग्य अभ्यामतन निरोध, अभ्यास आणि वैराग्य या 2 उपायांच्या द्वारे
ज्या क्लिष्ट वृत्ती आहे त्यांचा निरोध करावा. आता ह्या 14 प्रकारच्या विघ्न हे क्लिष्ट वृत्तीच आहे, पण त्यांचा निरोध करण्यासाठी 2 उपायांच्या पैकी कोणत्या तरी एका उपायाचा अभ्यास करावा. कारण वैराग्य आणि अभ्यास असे 2 उपाय सांगितले. त्या उपायांचा विचार करताना वैराग्याचा विचार केला आहे, आता अभ्यासाचा विचार करावायचा आहे. आणि म्हणून एक तत्व अभ्यास, कोणत्या तरी एका तत्वाच्या ठिकाणी चित्ताचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून एक तत्व कोणतं मानायचं तर ईश्वर तत्व मानायचं. का मानायचं? कारण त्याचा आरंभ करण्यापूर्वीच सांगितलं होतं की असंप्रज्ञात समाधीचा अभ्यास करताना अभ्यास करून सुद्धा ती समाधी श्रद्धा, वीर्य, स्मृती यांच्या ठिकाणी प्राप्त होत नाही, तेव्हा निश्चित उपाय कोणता आहे तर निश्चित उपाय ईश्वर प्रणिधानाद्वा असा उपक्रम सांगितला. आणि आता त्या विषयाचा उपसंहार आहे. कोणत्याही विषयाचा अर्थ करत असताना 6 तत्वांचा विचार करावा लागतो, त्याला षड्लिंग असं म्हणतात. त्यात उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल इत्यादिकांचा विचार करावा लागतो. या 6 गोष्टींचा विचार हे निकष आहे की कोणत्याही विचाराचा निष्कर्षपर्यंत कसं पोहोचावं. तर मग आता उपक्रम जर ईश्वर तत्वाच्या पासून सुरुवात झाली, मग आता उपसंहार करावायचा आहे. तर उपक्रम आणि उपसंहार यांच्यामध्ये जर एक वाक्यता लागत असेल तर एक तत्व या शब्दाचा अर्थ आहे ईश्वर तत्व. आणि त्या ईश्वर तत्वाच्या ठिकाणी काय करायचं? तदर्थ भावनम, तज्जपस तदर्थ भावनम. त्यात ओंकाराचा जप करून त्या ईश्वराच्या ओंकाराच्या द्वारे त्या ईश्वर तत्वाचा बोध होतो. त्या ईश्वर तत्वाच्या ठिकाणी आपण तशा प्रकारची जर भावना केली तर त्या भावनेप्रमाणे, आराधनेप्रमाणे आपल्या चित्ताचं आलंबन हे ईश्वर ठेवून त्या ईश्वराचा आलंबनाच्या ठिकाणी चित्ताचा एकाग्र करण्याचा, तदर्थ भावनम, त्या ईश्वर तत्वाच्या गुणांच्या प्रमाणे भावना करण्याचा अभ्यास जर केला तर आपल्याला या सगळ्या विघ्नातून दूर करता येतं. मग प्रश्न असा उत्थापित केला का एका शब्दाचे अनेक अर्थ होत असताना मग तुम्ही एकच अर्थ असा का घेतला? जसं की लवण या शब्दाचा अर्थ मीठ पण होतो आणि लवण या शब्दाचा अर्थ घोडा पण होतो. मग दोन्ही अर्थ उत्पन्न होत असताना तुम्ही एकच अर्थ का घेतला? जर आपण भोजन करण्याकरता बसलो आहे आणि लवणम आनय कुणी असं म्हटलं की मीठ घेऊन या, म्हणून का आपण घोडा घेऊन येणार आहोत का? कारण काय, प्रसंग हा भोजनाचा आहे. आणि लवणम आनय असं म्हटलं तरी लवण शब्दाचे 2 अर्थ होत असताना सुद्धा आपण घोडा घेऊन न येता मीठ घेऊन येतो. जसं आता एकतत्व या शब्दाचा अर्थ बाह्य जड वस्तू असा अवलंबन न घेता ईश्वर तत्वाचाच अवलंबन घ्यावं असा विचार या ठिकाणी निश्चित होतो. आणि प्रवासासाठी जर आपण निघालो असो आणि मग सांगितलं लवणम आनय, म्हणून कोणी त्या ठिकाणी मीठ घेऊन जात नाही, त्या ठिकाणी आश्व घेऊन जातो. म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ होत असताना सुद्धा प्रसंग काय आहे त्याप्रमाणे अर्थ केला जातो. तसं ह्या सूत्रावरती अनेक दर्शनकाराने चिकित्सा करून एक शब्दाचा अर्थ बाह्य पदार्थ घ्यायचे का एक शब्दाचा अर्थ तुम्हाला अभिप्रेत असणारा कोणताही एखादा आलंबन